जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, 12वी नंतर आपण IB किंवा इंटेलिजन्स ब्युरोमध्ये कशा पद्धतीने जाऊ शकतो किंवा कुठल्या माध्यमातून जाऊ शकतो याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. इंटेलिजन्स ब्युरो ही इंटरनल इंटेलिजन्स एजन्सी आहे भारताची आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा युनिफॉर्म नसतो, सोशल मीडिया नसतं, पब्लिक कॉन्टॅक्ट नसतं. तरीही इंडियाची इंटरनल एजन्सी जी आहे, इंटरनल सिक्युरिटीचं लक्ष ठेवणं किंवा डाटा ॲनालिसिस करणं याचं संपूर्ण कार्य त्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये असतं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 12वी नंतर IBमध्ये एंट्री कुठल्या प्रकारे शक्य आहे किंवा IB सिक्युरिटी असिस्टन्सला कशी मदत करते, IB ACIO एक्झामचं कम्प्लीट पर्पज काय आहे आणि या ठिकाणी मिथ्स आणि रिॲलिटीच्या आपण चेक करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इंटेलिजन्स ब्युरो ही मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत काम करणारी इंटरनल इंटेलिजन्स एजन्सी आहे आणि टेररिझम, अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटीज, काउंटर इंटेलिजन्स किंवा इंटरनल थ्रेट्स हे IBचं काम असतं. IB ऑफिसर्स स्पॉटलाईटमध्ये कधीच नसतात आणि ते डिसिजन मेकिंगमध्येही तुम्हाला दिसत नाही. 12वी नंतर IB जॉईन करता येते का? तर हो, 12वी नंतर तुम्हाला IB जॉईन करता येते. IB सिक्युरिटी असिस्टन्स हा एंट्री लेवल पोस्ट आहे आणि या ठिकाणी इलिजिबिलिटी आहे 10th किंवा 12th आहे, ते नोटिफिकेशननुसार तुम्हाला येऊनच जाईल. लोकल लँग्वेज कंपल्सरी येणं गरजेचं आहे, इंडियन सिटीजन असणं गरजेचं आहे. सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये रिटर्न एक्झाम होते, डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट होते आणि इंटरव्ह्यू होते. मेडिकल आणि बॅकग्राऊंड तुमचं व्हेरिफिकेशन केलं जातं. वर्क प्रोफाईल जे आहे, ग्राउंडवरती इंटेलिजन्स सपोर्ट करायचा, सर्व्हिलन्स करायचा आणि त्यामध्ये फील्ड कोऑर्डिनेशन करायचं. 12th नंतर तुम्ही IBमध्ये जाण्याचा एकमेव डायरेक्ट रूट म्हणजे ऑफिसर लेवल एंट्रीसाठी जी एक्झाम होते, IB ACIO. ACIO म्हणजे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर. ग्रेड 2 आहे. इलिजिबिलिटी साधारणतः ग्रॅज्युएशनच्या कुठलीही स्ट्रीम त्या ठिकाणी चालते आणि एज लिमिट आहे साधारणतः 18 ते 27 वर्षापर्यंत. सिलेक्शनची जी प्रोसेस आहे, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होते पहिल्या स्टेपमध्ये, नंतर डिस्क्रिप्टिव्ह पेपर आणि त्यानंतर कार किंवा बाकीचे सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू त्या ठिकाणी होत असतो. जॉब जी प्रोफाईल आहे ती इंटेलिजन्सचं कलेक्शन करणं, ॲनालिसिस करणं, फील्डवरती थांबणं, रिपोर्ट रायटिंग करणं, पोलिसांना कोऑर्डिनेशन करणं. ACIO हा IBचा बॅकबोन ऑफिसर असतो. IB मध्ये जाण्यासाठी इतर रूट देखील आहेत. त्या ठिकाणी UPSC डेप्युटेशनमधून पाठवत असते. IPS, CAPF, सेंट्रल आर्म पोलीस ऑफिसर्स जे असतात ते जातात. त्यानंतर टेक्निकल किंवा सायबर रोल IB स्पेशलिस्ट रिक्रूट करते. सायबर सिक्युरिटी, IT डाटा ॲनालिसिस, कम्युनिकेशन, क्रिप्टोग्राफी किंवा हे पोस्ट नोटिफिकेशन बेस त्या ठिकाणी येत असतं. रिसर्च आणि लँग्वेजचे एक्सपर्ट यासाठीही IB त्या ठिकाणी रोल अदा करते. विद्यार्थी मित्रांनो, फॉरेन लँग्वेजेस स्टडी करणं, रिसर्च करणं किंवा प्रोफेशनल्स या ठिकाणी IBमध्ये काम करू शकतात. दरवर्षी वॅकन्सी येतीलच असं नाही, परंतु IB चं जे ट्रेनिंग आहे ते हायली कॉन्फिडेन्शियल असतं. क्लासरूम प्लस फील्ड एक्सपोजर खूप कमी असतं. सायकोलॉजिकल आणि ऑपरेशनल ट्रेनिंग त्या ठिकाणी दिलं जातं. करिअर ग्रोथ, सिक्युरिटी असिस्टन्स, ऑफिसर कॅडर, ACIO आणि DCIO मध्ये पुन्हा सिनियर लिडरशिप, फिक्स टायमिंग नसतं, ट्रान्सफर कुठेही होतात संपूर्ण देशामध्ये. हायली मेंटल प्रेशर असतो. 9 ते 5 हा जॉब नाही, हा जॉब कधीही सुरू होतो. IBमध्ये फक्त मोरल हाय आणि स्पाय लाईफ असणं गरजेचं का नाही, तर ॲनालिसिस, पेशन्स आणि इंटेलिजन्सवर तुम्हाला करावं लागेल. मिथ्स काय आहे? लक्झरी आणि ग्लॅमरस लाईफ आहे का? नाही, सिम्पल लाईफ आहे आणि खूप जास्त जबाबदारी आहे. ॲस्पायरंट काय चुका करतात की त्या ठिकाणी फेक IB एंट्रीसाठी स्कॅमवर विश्वास ठेवतात, नंतर डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग वरती इग्नोर करतात, त्यानंतर इंटरनल सिक्युरिटी टॉपिक्स वीक ठेवणं किंवा सोशल मीडिया डिसिप्लिन न पाळणं. IB एक बॅकबोन आहे. कशासाठी? इंटरनल जे सिक्युरिटीचा पूर्ण बॅकबोन आहे. फायनल जो मेसेज आहे विद्यार्थ्यांसाठी तो आहे की जास्त या ठिकाणी फेम तुम्हाला मिळणार नाही, युनिफॉर्म मिळणार नाही, स्पॉटलाईट्स पण तुम्हाला मिळणार नाही, परंतु तुमचा कामाचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी खूप मोठा असेल. तुम्ही स्मार्टली प्रिपेअर करा, डिसिप्लिनमध्ये राहा आणि लोकांना दिसू नका आणि हेच खरं IBचं एक गमक आहे किंवा